मोहेकर महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे, प्राचार्यांचे, संचालकांचे आणि सगळ्या ह्या इनरव्हील क्लब वगैरे ज्यांनी ज्यांनी हे सगळा प्रोग्राम अरेंज केलाय, व्याख्यानमाला अरेंज केली, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते. आपल्याला वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे मी इतर औपचारिकतेमध्ये न पडता मुख्य विषयाकडे वळते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी सायबर किंवा कम्प्युटर वगैरे याची तज्ज्ञ नाहीये. मी इतिहासाची प्राध्यापक आहे, आपल्याला परिचयातून कळलं असेल. परंतु आजचा ज्वलंत प्रश्न महिलांशी संबंधित म्हणून नव्हे तर सगळ्या समाजाशी संबंधित म्हणून सायबर सिक्युरिटी हा आहे. त्यामुळे जेव्हा सरांनी मला मोहेकर कॉलेजच्या पावडे सरांनी विचारलं की मॅडम तुम्ही कुठल्या विषयावर बोलाल, त्याला मी पटकन म्हणून गेले की सायबर सिक्युरिटी वरती बोलते आणि त्यातल्या त्यात विमेन अँड सायबर सिक्युरिटी वरती बोलते. यासाठी मी थोडीशी माहिती घेतली मीडियावरून, तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा केली आणि मला असं वाटलं की ह्या विषयावर बोलणं गरजेचं आहे. कारण का आपल्या जिजाऊ मातांच्या नावाने आपण आणि सावित्रीबाईंच्या नावाने ही व्याख्यानमाला दरवर्षी घेतो. त्या महिला होत्या आणि त्यांनी महिलांच्या उत्थानासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले होते आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा विषय आजच्या काळात आवश्यक वाटला मला. सायबर सिक्युरिटी हा विषय तर सगळ्यांसाठीच समस्या आहे, परंतु महिलांच्या बाबतीमध्ये आणखी काही वेगळे गुन्हे यामध्ये घडतात, म्हणून स्वतंत्र हा वेगळा विषय घेतला. जात जात मी स्त्रियांच्या बाबतीतले सायबर सिक्युरिटी विषयी तर बोलेनच, परंतु इतर जे सायबर गुन्हे घडतात त्याविषयी पण नक्कीच इथे वक्तव्य करीन. तर सर्वप्रथम मी सर्व आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि माझ्या व्याख्यानाला किंवा माझ्या वक्तव्याला इथे सुरुवात करते. आता आपल्या समोर काही पीपीटी आहेत, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की विमेन अँड सायबर सिक्युरिटी हा विषय आपण इथं मांडतोय. तर पहिल्यांदा सायबर सिक्युरिटी म्हणजे काय हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. आता आपण डिजिटल युगात जगतो असं नेहमी म्हणतो, पण इतक्या इझिली म्हणतो, बोलता बोलता हे म्हणतो, पण त्या गोष्टी मागचा गर्भितार्थ, त्याची डेप्थ किंवा त्याची खोली कधीच लक्षात घेत नाही. काय करतो आपण? मी डिजिटल युगात आहोत. मी आता मोबाईलचा वापर करतो, कम्प्युटरचा वापर करतो. आम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओच्या साहाय्याने शिकवतो किंवा आपण लॉकडाऊन पासून बरेचसे ऑनलाईन टीचिंग किंवा वेगवेगळ्या माध्यमांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहोत. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण डिजिटल युगामध्ये परफेक्ट आहोत, परंतु असं नाहीये. या सगळ्यांचा वापर करतो म्हणजे आपण ह्याच्यामध्ये तज्ज्ञ आहोत असं नाही. तर ह्या सगळ्यांचा वापर करताना ज्या काळजी घेणं गरजेचं असतं ते आपल्याला माहित नसतं आणि म्हणून त्यामुळे अनेक समस्या वरचेवर पुढे येताना दिसतात. आता मी मुख्य विषयाकडे वळताना एक एक फक्त छोटीशी घटना सांगते की ज्या वेळेला कोरोनाची साथ सुरू झाली, वर्क फ्रॉम होम सुरू झालं, आता शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम कसं करायचं हा प्रश्न होता. शिक्षकांनी मग ऑनलाईन शिकवावं, गुगल मीटच्या साहाय्याने म्हणा किंवा इतर कुठल्याही झूम मीटिंगच्या साहाय्याने. त्याच्यानंतर मग गुगल क्लासरूम वगैरे वगैरे खूप ऑप्शन आपल्या समोर आले. हे शिकत असताना माझ्यासारख्या कम्प्युटरशी संबंधित फारसं काही ज्ञान नसलेल्या किंवा कधी त्या वाटेला न गेलेल्या व्यक्ती ज्या होत्या, त्यांनी हे तंत्रज्ञान हळूहळू शिकायला सुरुवात केली. त्याच्यातले बारकावे आपल्याला माहित नव्हते आणि त्यामुळे ज्याला वेगवेगळ्या कॉन्फरन्स झाल्या, वेगवेगळे लेक्चर्स झाले, त्यावेळेला आणखी काही शिकता येतं म्हणून वेगवेगळ्या कार्यशाळा झाल्या आणि त्या कार्यशाळांना आम्ही जॉईन होत असू त्यावेळेला एक लक्षात आलं की आपले व्हिडिओ चालू असतात बऱ्याच वेळेला आणि ते व्हिडिओ चालू असताना आपल्याला माहितच नसतं आपले व्हिडिओ चालत. आपण अगदी घरी आपल्या घरच्या अवतारामध्ये कुठेही बसलेलो असतो, कसेही बसलेले असतो आणि मग आपल्याला मग लक्षात येत नाही की आपण आपला व्हिडिओ चालू ठेवलाय किंवा आपल्या घरातला वेगळा पाठीमागचा गोंधळ. आता मगाशी पण वेगवेगळ्या लोकांच्या घरातले संवाद आपल्याला ऐकायला येत होते. असे संवाद ऐकायला यायचे, हसू यायचं आणि त्यावेळेला कधी कधी खंत पण वाटायची की या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण खूप शून्य आहोत किंवा एक बिंदू आहोत आणि आपल्याला हे नवीन सगळं शिकून घेतलं, योग्य पद्धतीने शिकलो तरच आपण त्याचा योग्य वापर करू शकतो, नाही तर कुठेतरी फसगत होईल अशी शंका वाटत होती. आणि मग ज्यावेळेला हे सायबर सुरक्षा, सायबर क्राईम ह्याविषयी मी वाचायला लागले त्याला माझ्या लक्षात आलं की या बाबतीमध्ये आपल्याला खूप जागरूक राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कडेच्या आसपास आपले सहकारी असतील, आपल्या फेसबुक व्हॉट्सअप फ्रेंड्स असतील, यांना आलेले वेगवेगळे अनुभव ऐकतो. म्हणजे फेसबुकवरती खोटं आपलं प्रोफाईल तयार केलं, मित्रांना रिक्वेस्ट पाठवल्या आपल्या की आम्हाला पैसे हवे आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपली फसवणूक आणि आपल्या नातेवाईकांची, मित्रांची फसवणूक होण्याची शक्यता आहे हे तिथं कळायला लागलं.
मग मला वाटलं की सायबर सुरक्षा म्हणजे काय आहे, आपणही त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊ. मी अजूनही तज्ज्ञ असं म्हणत नाही, परंतु मी या क्षेत्रातल्या, माझा मुलगा सायबर सिक्युरिटीमध्ये ग्रॅज्युएशन करतो, त्याच्याकडून काही इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडून, किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या सायबर सिक्युरिटीचे जे मार्गदर्शन करणारे लोक आहेत त्यांच्याकडून याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर सायबर सुरक्षा आजच्या युगातली खूप मोठी आणि महत्वाची जागतिक समस्या आहे. ती फक्त कुठल्या देश, व्यक्ती परत ह्याच्या पुरती मर्यादित नाहीये, तर ती एक जागतिक दर्जाची समस्या आहे. आणि कितीही प्रगत असलेल्या, मोठ्या असलेल्या देशांना उलट जास्त ह्या समस्या सतावताना आपल्याला बघायला मिळतात. आपण प्रत्येक गोष्ट पूर्वी मॅन्युअली करत होतो, आता सगळं ऑनलाईन करतो. आपल्याला वाटतं खूप सोपं आहे, परंतु त्याच्यामध्ये अनेक धोके आहेत. आणि तो कशाचा धोका आहे, तर आपला डाटा चोरी होण्याचा. कारण असं म्हटलं जातं की आधुनिक युगात किंवा डिजिटल युगात डाटा इज वेल्थ, म्हणजे तीच खरी संपत्ती. पैशांपेक्षा किंवा आपल्या ऐवजापेक्षा डाटा हाच सगळ्यात मोठा काय वेल्थ किंवा संपत्ती आहे असं म्हटलं जातं. मग त्याच्या बाबतीमध्ये सुरक्षा किंवा गुन्हे हा काय प्रकार आहे, तर डिजिटल जगामध्ये विशिष्ट आव्हानांचा आणि असुरक्षिततेचा जो आपण सामना करतोय किंवा फेस करतोय त्या सगळ्यांना, त्याला आपण सायबर सिक्युरिटी, सॉरी, सायबर गुन्हे असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये विचार केला तर याला तीन आयाम आहेत. एक आहे महिलांना टार्गेट करणं, दुसरी त्या महिला त्याला बळी पडणं, किंवा कधी कधी महिलाच त्या सायबर गुन्ह्यांचा एक भाग होणं किंवा त्याच्यामध्ये त्यांचा समावेश असणं. आपण दोन्ही बाजू बघायला लागतात, नाण्याला दोन बाजू असतात. की बायका नेहमी बळीच पडतात असं नाही, कधी कधी त्या सायबर गुन्हे करताना पण आपल्याला दिसतात. ह्या दोन्ही दृष्टिकोनातून, तिन्ही दृष्टिकोनातून आपण आता या प्रेझेंटेशन मध्ये अभ्यास करणार आहोत, किंवा त्यांचा रोल काय त्याच्यामध्ये ते बघणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त महिलांनाच नव्हे तर सर्वांना ह्या सायबर गुन्ह्यांपासून आपण कसे सुरक्षित ठेवू शकतो, ह्याविषयी पण विचार तिथं करणार आहोत. आता सायबर सुरक्षा काय आहे, नेक्स्ट, व्हॉट इज सायबर सिक्युरिटी असं म्हटलंय. मी आता गुन्हा झाला म्हटल्यानंतर संरक्षण ही गोष्ट आलीच, की कायदा न्याय आपल्या सगळ्यांना थोडंफार तरी कळतं, की आपल्या इकडे गुन्हे घडतात त्या बाबतीमध्ये मग आपल्याला सिक्युरिटी पण आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून सायबर सुरक्षा काय आहे, तर संगणक प्रणाली आणि डेटा, म्हणजे मी डेटा म्हणजे माहिती आपली त्या संगणकावरची, ह्यांचा संरक्षण करणं, ह्याला म्हणतात सायबर. मग डेटा किंवा ही संगणक प्रणाली आहे त्या बाबतीमध्ये काय धोका येऊ शकतो, तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या डेटामध्ये किंवा आपल्या माहिती किंवा आपल्या संगणकीय प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश केला जाऊ शकतो, किंवा त्या वापरामुळे आपल्या ह्या सगळ्या सिस्टीम खराब होऊ शकतात. आपली जी माहिती आहे किंवा डेटा आहे तो चोरी होऊ शकतो, आपण त्याला मुकू शकतो त्या ह्याच्यापासून. ह्या सगळ्याचा उद्देश काय असू शकतो, सायबर सिक्युरिटीचा अर्थ आपल्याला लक्षात आला की सायबर गुन्हा जो आहे की आपल्या माहिती किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं चौर्य होणं, ह्या सगळ्यापासून आपल्याला स्वतःला सुरक्षित करायचं आहे. त्याच्या मागावर हे लोक असं का करतात, मला बऱ्याचदा वाटतं की व्हायरस आला, आमच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस आला आणि सगळा डाटा गेला, आमच्या पेनड्राईव्ह मध्ये व्हायरस आला आणि सगळा डेटा निघून गेला, असं आपण म्हणतो. तो रिकव्हर होत नाही बऱ्याच वेळेला. तर अशा वेळेला आपण हताश होतो. त्याचा बॅकअप नसेल तर मग तर खूप पंचायत होते. मोठमोठ्या महत्वाच्या फाईल्स ज्या असतात त्या नाही मिळाल्या तर आपली खूप अडचण तिथं होऊ शकते. मग अशा वेळेला हे का होतं, मला सुद्धा खूप प्रश्न पडायचे की लोकांचा डेटा किंवा आता हे कम्प्युटर हॅक वगैरे करून काय फायदा होत असेल लोकांचा, कारण आपलं ज्ञान तेवढं प्रगल्भ नव्हतं. मग त्याच्या मागचे हेतू आणि उद्देश शोधण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या ह्या सगळ्या डेटाला सुरक्षित करणं. मग त्या सुरक्षिततेसाठी पहिली गोष्ट त्याच्या मागचा उद्देश आहे ती म्हणजे गोपनीयता. आपल्याला कुठल्याही गोष्टी, आपली जी माहिती आहे, आपली खाजगी माहिती आहे विशेषतः, ती आपल्याला कुणामध्ये शेअर करायची नाहीये. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये घडणाऱ्या घटना आपल्याला लोकांना माहीत करून द्यायच्या होत नसतात, पण कधीतरी त्या अशा लीक होतात आणि मग आपल्याला खूप मनस्ताप होतं. तसं आपली जी खाजगी माहिती, खाजगी काही कंपनीशी असू किंवा व्यक्तिगत असू, ही माहिती आपल्या इच्छेशिवाय कुणाला मिळता कामा नये, हा त्याच्यातला मुख्य उद्दिष्ट आहे सायबर सिक्युरिटी मधला. त्याच्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची, आता व्यावसायिक पातळीवर असू किंवा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये असतो, आपण अनेक फाईल एकमेकांना मेल करतो, व्हॉट्सअप करतो, पाठवतो. मग मला जी माहिती तुमच्यापर्यंत किंवा इतरांपर्यंत पोहोचवायची ती जशीच्या तशी गेली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला ह्या सायबर गुन्ह्यांमध्ये काय होतं, तर ती माहिती त्याच्यामध्ये छेडछाड केली जाते.
आता इतिहासामध्ये माझा मुलगा म्हणतो तसं धचा मा केला जातो. आपण धचा मा ही काही खरी गोष्ट नाहीये, इतिहासाची प्राध्यापक आहे म्हणून सांगतो. परंतु विश्वासराव, एक मिनिट डिस्टर्ब होतोय, प्लीज तेवढा कोण आहे ते म्यूट करा त्यांना. हा, पेशवाईमध्ये नारायणरावांच्या वधाच्या बाबतीमध्ये आनंदीबाईंनी धचा मा केला आणि मग त्यांचा वध झाला किंवा खून झाला असं आपण म्हणतो. तर त्या ऐतिहासिक दंतकथा आपण सोडून देऊ, परंतु हे केल्याने किती बिघाड होऊ शकतो हे आपल्याला उदाहरण किंवा त्याच्यावरून आपण बोध घेऊ शकतो. तर आपल्या डेटामध्ये कुणी जर बदल करून ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवले तर आपल्याला अपेक्षित अशा गोष्टी घडत नाही आणि त्यामुळे तिथे फेल्युअर आणि मनस्ताप आपल्याला भोगावा लागतो. तिसरं आहे, जी माहिती आपल्याला जेव्हा हवी, जशी हवी, त्या पद्धतीने मिळायला हवी, तर ती बऱ्याच वेळा मिळत नाही. गायब लीक होते किंवा नको तिथे ती कुठेतरी अडकून बसते. बऱ्याच वेळा मी सांगितलं ना की एक दिवस व्याख्यान ऐकलं आज आता सायबर क्राईम वर होतं. मॅडम, डीपीएम वर 10 दिवसाची व्याख्यान मला. तर अशा पद्धतीने ह्या 3 गोष्टी आपल्याला सायबर सुरक्षेचे आपले उद्दिष्ट असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी मग आपण काय काय करू शकतो बघा. पहिली गोष्ट आहे त्याच्यामधली ती म्हणजे विश्वसनीयता पण त्याच्यामध्ये महत्वाची आहे एकमेकांच्या प्रतीची, आणि माहितीची उपलब्धता. त्यानंतर दुसरी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे होलिस्टिक अप्रोच, म्हणजे आपला एक समग्र दृष्टिकोन ज्याला आपण म्हणू शकतो. सायबर सुरक्षा जी आहे ती एक काय म्हणतो आपल्या बहुआयामी गोष्ट आहे. एकाच गोष्टीशी संबंधित नाही, त्याचे अनेक पैलू आहेत, अनेक दृष्टिकोनातून हे घडू शकतं. त्यामध्ये डिजिटल मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी एक चांगली सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा योजना निर्माण करणं, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. ह्यामध्ये तंत्रज्ञान वापराची गरज आहे. जसं तंत्रज्ञान वापरून आपण ह्या चुकीच्या गोष्टी करतो, तसं तंत्रज्ञान वापरून त्याच्यापासून आपण रिलीफ पण मिळू शकतो किंवा सुरक्षा पण करू शकतो. फायरवॉल्स, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वगैरे वगैरे, आपण पण अँटीव्हायरस वापरतोच आपल्या कम्प्युटर्सना. आणि किंवा मग सुरक्षा प्रोटोकॉल्स तयार करणं किंवा योग्य प्रशिक्षित कर्मचारी यांनी गुन्हे रोखू शकतो किंवा ते धोके ओळखूनच आपण काय करतो की बऱ्याच वेळेला घटना घडल्यानंतर धावपळ करतो. कुठेतरी जाऊन मग ते आपल्या सगळ्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो. परवाच एक घटना अशी घडली की एक मुलगी इंजिनियर झाली, नोकरीला लागली आणि तिला पुण्यामध्येच एक हॉस्टेल हवं होतं, म्हणून तिने ते ऑनलाईन सर्च केलं. ती स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर होती. ते सर्च केलं, त्या हॉस्टेलला तिला राहायसाठी म्हणून तिने ते सगळे ऑनलाईनची प्रोसेस वापरली. मग तिथल्या एका व्यक्तीचा तिला फोन आला. आता तो फोन नंबर त्या हॉस्टेलच्या वेबसाईटवर किंवा त्याचं जे काही असेल त्याच्यावरती असलेलाच फोन नंबर होता, त्याच्यामुळे तिने तो कॉल रिसिव्ह केला. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला रूम बुक करायची असेल तर तुम्ही लगेच पैसे भरा एवढे एवढे. तिने ते पैसे आणि प्लस माझ्या कॉलचे काहीतरी 10-20 रुपये असतील ते तुम्ही पाठवा म्हटले. तिने ऑनलाईन पेमेंट केलं दोन्ही मिळून. पुन्हा त्याचा फोन चालूच राहिला. तो म्हटला फोन चालूच ठेवा, तुम्ही फोनचे कॉलचे वेगळे आणि हॉस्टेलच्या रूमचे वेगळे पैसे द्यायला पाहिजे होते. असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता पुन्हा रिपीट पाठवा पैसे, म्हणजे दोन्ही मिळून मिळाल्यानंतर तुमचे निम्मे पैसे मी तुम्हाला परत करतो. ते इतक्या गडबडीने तिच्यावरती, आणि तिला घाई होती ही रूम मिळवण्याची, इतक्या गडबडीने केली की तिने डबल ते पैसे त्यांना पे केले. आणि अशा पद्धतीने तो फोन बंद झाला आणि तिचे डबल पैसे त्या ठिकाणी गेले. तिला रूम मिळाली नाही. म्हणजे जे अपेक्षित गोष्टी होत्या ते हॉस्टेल अवेलेबल झालं नाही. मग पैसे तर गेले. बरं, तो माणूस फोन चालू आहे पण फोन उचलत नाही, किंवा उचलला तरी सांगतो तुम्ही माझं काही बिघडू शकत नाही. नंतर व्हेरीफाय केलं, ते हॉस्टेलला जाऊन पाहिलं तर त्या तिथल्या लोकांनी ह्यांना काही संपर्कच केले नव्हते किंवा त्यांच्याशी आर्थिक व्यवहार झालेलाच नव्हता. त्यामुळे पैसे तर गेले आणि तो माणूस आपल्याला सापडू शकला नाही. मग त्या हॉस्टेलवाल्यांनाही लक्षात आलं की आपल्या हॉस्टेलच्या साईटवरून वेगवेगळे नाही चुकीचे लोकांना अप्रोच होत आहेत आणि असे गुन्हे घडतात. म्हणजे मला एवढं म्हणायचं की त्या दृष्टिकोनातून आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. म्हणजे पश्चाताप करण्यापेक्षा आपण प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. सुरुवातीला ऍक्शन घेणं हे गरजेचं असतं, नाही असं नाही, परंतु ती वेळच कशाला येऊ द्यायची, तो धोकाच कशाला होऊ द्यायचा, असं मला वाटतं. आता आपल्याला बघायचंय सायबर क्राईम. नेक्स्ट, सायबर क्राईम म्हणजे काय किंवा तो समजून घेत असताना त्याच्यातले काही छोटे मोठे आयाम आपण लक्षात घेऊ की जी गैरकायदेशीर कृत्य संगणकीय प्रणालीच्या बाबतीमध्ये घडतात त्याला आपण सायबर क्राईम असं म्हणतो. संगणक, इंटरनेटचा वापर करून केलेली जी गुन्हेगारी क्रियाकलाप असतात त्या सगळ्याला आपण सायबर क्राईम म्हणतो.
त्याची अशी टेक्निकल व्याख्या मी नाही सांगणार, मी तुम्हाला त्याचा मतितार्थ या ठिकाणी सांगते. यामध्ये काय काय जाऊ शकतं आपल्याला. आता पैसे वगैरे तर जातात, आपल्याला वाटतं ना पैसे चोरून घेतो चोर, समोर हातातून हिसकावून घेतो, तसं नाही. आता सायबर क्राईमच्या द्वारे तुमच्या हातात असलेले थोडे तर पैसे जातील, परंतु सायबर क्राईमद्वारे तुमच्या खात्यावरचे सगळे पैसे जाऊ शकतात. मध्ये एक घटना अशी घडली की एका व्यक्तीने त्याच्या खात्यावरती लाखाच्या आसपास अमाऊंट ठेवलेली होती, आणि त्याला फोन आला की तुमच्या अकाउंटच्या बाबतीत काहीतरी असा घोळ झालेला आहे, तुम्ही लवकर एक येईल तो ओटीपी सांगा. चांगला सुशिक्षित माणूस होता, ओटीपी सांगा आणि त्याद्वारे तुमचं ते खात्यावर झालेले घोटाळे दुरुस्त केले जातील. तो माणूस जागरूक होता, त्यांनी खूप लोक बोलण्याचा आणि त्या माणसाला खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी इतकं आश्वस्त केलं की सुशिक्षित माणसाने ओटीपी सांगितला आणि काही मिनिटांमध्ये 1,13,000 एवढी अमाऊंट त्याच्या खात्यावरून गेली. म्हणजे तुम्ही हातातून पर्समधून वगैरे फार तर 1,000, 2,000, 10,000 असे गमवू शकाल, परंतु खात्यावरून इतक्या कमी वेळामध्ये इतकी मोठी रक्कम तुम्ही गमावू शकता. आणि त्यामुळे पैसा तर जातोच जातो, परंतु सायबर क्राईम मध्ये इथे वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा डेटा, मी मगाशी सांगितलं, माहिती तुमची जाऊ शकते. व्यावसायिक असेल, व्यक्तिगत असेल, किंवा कुठल्याही प्रकारची माहिती, तुमचं ज्ञान, संशोधन हे सगळं जाऊ शकतं. प्राध्यापक मित्र जे जॉईन झाले असतील त्यांना हा अनुभव आहे की आपल्याकडे आपण जे संशोधन करतो ते दुसराच कोणीतरी आपल्या नावाने मांडतो, हे आपल्याला बघायला मिळतं. हॅकिंग आहे, फिशिंग आहे, आपली जी माहिती आहे, ओळख आहे, त्याची चोरी केली जाते. आता ती ओळख चोरी कशी करणार, तर तुमच्या नावाने खोटं प्रोफाईल, खोटी ओळख, तिथं खातं तयार केलं जाऊ शकतं आणि त्याच्याद्वारे आपल्या संबंधात असलेल्या लोकांना फसवलं जाऊ शकतं. फेसबुकवरती असं बऱ्याचदा होतं की आपल्या नावाचं, त्याच नावाचं खातं अनेकांनी तयार केलेलं असतं. फिशिंग मध्ये काय, तर लिंक, तुम्हाला फोन केले जातील, लिंक पाठवली जाईल, ओटीपी पाठवला जाईल, आणि बऱ्याच वेळेला आपल्याला मेसेज येतात पहा, आपण त्या लिंकला टच करतो आणि ती लिंक ओपन झाली की आपला मोबाईल हॅक होतो, हँग होतो, किंवा आपल्या ह्याच्यातले काहीतरी व्हायरस येतात. बऱ्याच वेळेला मग आर्थिक पण तोटा भोगावा लागतो. याचबरोबर ह्या फिशिंग मध्ये आणखी एक होतं, कॉल फिशिंग नावाचा एक प्रकार असतो की तुम्हाला कॉल करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. तुम्ही काहीतरी व्हिडिओ पाहतात, असं एडिटिंग करतात, तुम्ही खरं तर काही केलेलं नसतं, परंतु तुम्ही काहीतरी विचित्र व्हिडिओ पाहतायत, असा तुमचा एक व्हिडिओ केला जातो, फोटो पाहतायत अश्लील वगैरे, आणि तो तुम्हाला पाठवून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. कॉल करून तुम्हाला अशा पद्धतीने ब्लॅकमेल करण्याची चा प्रकार तिथे होऊ शकतो. त्याच्यानंतर मालवेअर वितरण होऊ शकतं. ऑनलाईन फसवणूक होताना आपल्याला माहिती, लॉटरी हा एक प्रकार आहे. माणसाला पैशांचा मोह फार पटकन होतो आणि त्याच्यामध्ये आपण फसतो बऱ्याच वेळेला. अशामध्ये वृद्ध माणसं आणि महिला ह्या खूप बळी पडतात बघा. आता प्रत्यक्ष येऊन फसवण्याचे प्रकार कमी झाले. सोनं डबल करून देतो म्हणून वगैरे फसवायचे पूर्वी बायकांना. आता हे ऑनलाईन फसवणूक त्यांची सुरू झाली आहे. तुम्हाला लॉटरी लागली आणि हे असं करा, तुम्ही आधी एवढे पैसे भरा. तुम्हाला मध्ये तर एक आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती झाली की रिलायन्स कंपनीच्या नावाने फोन यायचे वृद्ध माणसांना आणि वृद्ध महिलांना, फोन यायचे की तुम्ही पूर्वी एक पॉलिसी काढली होती, त्याचे मध्येच हप्ते बंद झालेले आहेत आणि ते हप्ते बंद झाल्यानंतर तुमची पॉलिसी बंद पडेल. आता तुम्ही एक साधारण 10,000 20,000 भरा, तुमची ती पॉलिसी चालू करू आणि तुम्हाला मॅच्युरिटी म्हणून चांगली मोठी लाखांमधली अमाऊंट मिळेल. मग वयस्क किंवा कमी उत्पन्न असलेल्या गटातल्या ह्या स्त्री पुरुषांना ह्याचा मोह नक्कीच पडायचा आणि ते 10-20,000 सहज देऊन टाकायचे, आणि त्यामुळे त्यांची फसवणूक त्या ठिकाणी होत असताना दिसते. त्याच्यानंतर सायबर बुलिंग आहे, म्हणजे एखाद्याला दुखवणं, एखाद्याला त्रास होईल मानसिक असं काहीतरी करणं, चिडवणं, ट्रोल करणं. आपण बघतो बघा, फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली की त्याच्या खाली खाली तुम्हाला काय दिसतं की काहीतरी चुकीचे घाणेरड्या शब्दामध्ये तुमचं हे केलं असं, वर्णन केलं असं, किंवा त्याला कमेंट दिलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता आपल्याकडे आपण श- आपल्या घटनेने आपल्याला वेगवेगळी स्वातंत्र्य दिलेत, आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, वक्तव्य स्वातंत्र्य. ह्या स्वातंत्र्याचा भाग म्हणून बरेच जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, बोलतात तर बोलते, परंतु एखाद्या व्यक्तीला त्याचा खूप त्रास होऊ शकतो हे कुणी लक्षात घेत नाही. त्याला काही मर्यादा आहेत, त्याला काही बंधन आहेत, पण आपण त्याचा प्रयत्न करत नाही. कायदेशीर कारवाई होऊ शकते त्याच्या बाबतीत आपण प्रयत्न करत नाही. असं दुर्दैवी चित्र आपल्याला बघायला मिळतं. इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप ह्याच्यावरती अनेक प्रकार असे घडताना आपल्याला बघायला मिळतात. पुढचं त्याच्यामधलं आहे ते म्हणजे वैश्विक धोका किंवा जागतिक ग्लोबल जे थ्रेट ज्याला आपण म्हणतो. सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये मी मगाशीच म्हणाले की हा काही फक्त एक देश, एक गाव, एक व्यक्ती ह्याच्यापुरतं मर्यादित नाहीये, तर हा जागतिक प्रॉब्लेम आहे. जागतिक स्तरावरती हा एक मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि विशेषतः प्रगत राष्ट्रांना ह्याचा धोका जास्त आहे.
ज्यामुळे व्यक्तींना, व्यवसायांना, सरकारी संस्था असतील, सहकारी संस्था असतील, त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्रास किंवा नुकसान भोगावं लागतंय. मग ते आर्थिक नुकसान असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेचं नुकसान असेल किंवा त्यांच्या माहितीचं झालेलं नुकसान असेल, डेटा ज्याला आपण म्हणतो, गोपनीय माहिती जी आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळेला ती लीक होते. आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा असं दिसतं बघा, आपल्या देशाची माहिती कुठल्या तर दुसऱ्या देशांनी चोरली, विशेषतः सुरक्षा व्यवस्थेची माहिती. आणि त्यामुळे तर भारतासारख्या देशामध्ये अनेक बाहेरचे लोक येतात, तिथे स्फोट करतात. अनेक सुरक्षा व्यवस्थेची माहिती त्यांना माहित असते कुठे कमकुवतपणा आहे, त्याच्यामुळे ते सहजासहजी त्या देशामध्ये शिरून अशा अतिरेकी कारवाया करताना आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर सुरक्षेचं, आपल्या राष्ट्राच्या किंवा माहितीच्या सुरक्षेचं उल्लंघन तिथं झालेलं आपल्याला बघायला मिळतं. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एक युक्रेनमधली एक गुप्तहेर संस्था होती. आणि तिला एक गोष्ट माहित नव्हती, बरेच वर्ष माहित नव्हती, की ही संस्था चालवणारा जो व्यक्ती आहे तो रशियाचा गुप्तहेर आहे. युद्ध वगैरे समाप्त झाल्यानंतर काही कारणाने तो व्यक्ती ज्यावेळेला रशियामध्ये परत गेला, त्यावेळेला ह्या लोकांना कळलं की हा माणूस बाहेरचा आहे आणि इथली माहिती सगळी तो लीक करतोय, असं आपल्याला दिसलं. त्यानंतर सायबर गुन्हेगार म्हणजे कोण? नेक्स्ट, सायबर गुन्हेगार ज्यांना म्हणतो आपण, सायबर क्रिमिनल्स कोण आहेत ते? आपण आपल्या आसपास बघितलं तर आपल्याला ते कळतात का? आपल्याला बघून हे चोर म्हणजे दृष्टीने दिसतात का? नाही दिसत. मग सायबर गुन्हेगार कोणाला म्हणायचं? तर सायबर गुन्हेगार कुणी असू शकतं, व्यक्तीमधलं, स्त्री, पुरुष, वृद्ध, तरुण, कुणी असू शकतं, ज्याला संगणकाचं परिपूर्ण ज्ञान आहे, ह्या संदर्भामध्ये तज्ज्ञ आहे, असा कोणीही माणूस सायबर क्रिमिनल असू शकतो. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रेरणा किंवा त्याचे मोटिव्ह त्याच्या मागचे वेगवेगळे असू शकतात. त्याला पैसा हवा असेल, बरेच लोक पैशाच्या लोभापायी अनेक गुन्हे करताना, म्हणजे सायबर क्राईमच नाही, इतरही गुन्हे करताना आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर सूड, आपल्यामध्ये काहीतरी कुठे आपलं दुखावले गेलेलं असलो किंवा कोणी आपला अपमान केला असं आपल्याला वाटत असेल, तर त्याचा सूड घेण्यासाठी, एखाद्या व्यक्तीवरती राग असेल तो व्यक्त करण्यासाठी. त्याच्यानंतर राजकीय सक्रियता, बऱ्याच वेळेला राजकीय एकमेकावरती जे काही चिखलफेक चालते, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला हा सायबर क्राईम होताना दिसतो. आपल्याकडे अनेक राजकीय नेत्यांची विडंबनात्मक चित्र वगैरे आपण झालेली बघतो, किंवा त्यांच्यावरती जे जोक्स केलेले असतात ते अगदी वाचू नयेत अशा पद्धतीचे असतात. किंवा नुसतं थ्रिल, बऱ्याच वेळांना कितीतरी गोष्टी आहेत. आता आपण बघतो की तरुण पिढीला, आजच्या तरुण पिढीला थ्रिल असं वाटतं जीवनामध्ये, मग ते कशाही मार्गाने, अनेक वेळेला त्याच्यामुळे ती व्यसनाधीन झालेली दिसेल. बऱ्याचदा तुम्ही वाचता पेपरला की सेल्फी काढताना कुठल्या तरी अवघड ठिकाणाहून माणूस दरीत पडला आणि तो ठार झाला किंवा समुद्रात पडला. मग कशासाठी करायचंय? आपल्या जीवावर उदाहरण कशासाठी करायचं? तर थ्रिल वाटतं म्हणे. तर ही जी मानसिकता आहे ती पण त्याच्या मागची हे असू शकते. आणि सगळ्यात महत्वाची अलीकडे नव्याने एक संकल्पना, ती खरं तर जुनी आहे परंतु ती जास्त हायलाइट होते, त्याला फोमो म्हटलं जातं. आपण सगळ्या समाजापासून, मीडियापासून किंवा याच्यापासून दुरावण्याची किंवा कालबाह्य होण्याची भीती माणसाच्या मनामध्ये असते. मी फोटो टाकलाय, मग त्याला किती लाईक आलेत, मुली असतील किंवा मुलं असतील लगेच उघडतात, सारखं सारखं 5-5 मिनिटाला बघतात की त्याला किती व्ह्यू आहेत, किती लाईक्स आहेत, किती कमेंट्स आहेत. म्हणजे आपण सतत प्रकाशात राहिलं पाहिजे, लोकांच्या दृष्टीत, नजरेत राहिलं पाहिजे, ही मानसिकता आहे. आपण कुठे मागे पडलो, काळा म्हणजे झाकोळलो, तर ते चालणार नाही. ही मानसिक जी प्रोसेस आहे त्याला फोमो असं म्हटलं जातं. ते सुद्धा त्याच्या मागचं कारण असू शकतं. थोडक्यात काय, तर सायबर क्राईम करणारा हा तुमच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे, तुमच्याकडे असलेलं जे ऍडिक्शन आहे कुठल्या तरी गोष्टीचं, त्याचा गैरफायदा घेणारी व्यक्ती असते. आणि त्याला सायबर क्रिमिनल किंवा सायबर गुन्हेगार असं आपण म्हणू शकतो. सायबर क्रिमिनल्स मध्ये एक व्यक्तिगत क्राईम करणारे आणि संघटित क्राईम करणारे असे पण आहे. संघटित गुन्हेगारी हा एक प्रकार सायबर क्राईम मध्ये दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये गुन्हेगारीचं एक अख्खं मोठं नेटवर्क असतं. पूर्वी एक विक्री व्यवसायामध्ये असायचं बघा, साखळी व्यवस्था असायची. तुम्ही एक मेंबर करा, मग त्या त्या मेंबरनी खाली अजून 2 मेंबर केले की तुम्हाला त्यातले किती पर्सेंटेज मिळणार. अशा पद्धतीची ह्यांची साखळी आहे, एकमेकांना ते इतके जोडले गेलेले आहेत आणि ते मिळून हे असे गुन्हे करतात. त्यामुळे काय होतं, तर मोठ्या प्रमाणात फसवणूक लोकांची झालेली दिसते. जागतिक स्तरावरती अशा काही संघटना, गुन्हेगारी संघटना कार्यरत आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करतात. त्याच्यामध्ये तज्ज्ञ असणारी माणसं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या केल्या तर किती पैसा मिळणार, त्यापेक्षा ह्या सायबर क्राईम मध्ये मला खूप काही मिळू शकतं, अशा मानसिकतेचे काही लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले दिसतात. उदाहरणार्थ अनॉनिमस नावाचा एक ग्रुप आहे.
एक अनॉनिमस म्हणजे बेनाम किंवा गुप्त, ह्या नावाचा एक जागतिक ग्रुप आहे. तो कोण चालवतं, कुणी निर्माण केला ही संघटना किंवा जे काही आहे ते कुणी बनवलं, कुठून काम करतं हे अजूनही माहित नाही. परंतु हे लोक ह्याच्यामध्ये सगळे सर्वोत्कृष्ट हॅकर्स, सर्वोत्कृष्ट तज्ञ संगणक क्षेत्रातले समाविष्ट असले पाहिजेत, त्याच्याशिवाय ही संघटना चालत नाही. आणि जागतिक स्तरावरती हे सायबर गुन्हे करताना आपल्याला बघायला मिळतात. ह्याचं एक उदाहरण अलीकडचं वाचलेलं होतं की सोनी नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीचं जे नेटवर्क आहे ते त्यांनी हॅक केलं होतं आणि एका रात्रीत त्यांना $3 बिलियन चं नुकसान झालेलं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर राज्य समर्थित हल्ले हा एक प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. स्टेट हा राज्य समर्थित हल्ले त्याला म्हणतात. काही वेळेला राज्य समर्थित सायबर गुन्हा असू शकतो. त्याचं कारण असं आहे की एक राज्य किंवा एक राष्ट्र हे विरोधी राष्ट्रांमध्ये ह्या गोष्टी घडताना आपल्याला बघायला मिळतात. आपण एकमेकांच्या खोड्या काढणारी राष्ट्र अनेक वेळेला आसपास बघतो, ज्यामध्ये सरकारी संस्था, शासकीय संस्था किंवा महत्वाच्या संस्था त्याच्यामध्ये समाविष्ट असतील, खाजगी संस्था सुद्धा समाविष्ट असू शकतात असं आपल्याला दिसतं. एक राष्ट्र किंवा एक राज्य दुसऱ्या राज्याबाबतीमध्ये सायबर हल्ले करतं, त्याला आपण राज्य समर्थित हल्ले असं म्हणतो. उदाहरणार्थ रशियाने एक पायवेअर सोडला होता भारताच्या ह्याच्यामध्ये, आणि त्याचं नाव मला वाटतं टेगॅसिस असं नाव होतं. आणि ते आपले जे नेते, मोठमोठे लोक, मंत्री वगैरे आहेत, त्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ते होतं. त्यामुळे त्यांच्या मोबाईलमधली सगळी माहिती तिकडे लीक होत होती. अशा प्रकारचं राज्य समर्थित हल्ल्यांचं स्वरूप आपण बघतो. त्याच्यानंतर महिला आणि सायबर क्राईम नेक्स्ट. आता आपण हे सामान्य किंवा एक कॉमन थिंग्स ह्याच्यामधल्या बघितल्या सायबर क्राईम मधल्या. आता महिला आणि सायबर गुन्हा हा काय प्रकार आहे हे आपण बघूयात. ह्याच्यामध्ये खूप प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. पहिला आहे लिंग आधारित असुरक्षितता म्हणजे सायबर क्राईम. महिलांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की जनरली एक वेगळा गुन्हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये घडतो, तो म्हणजे लैंगिक गुन्हा असतो. आणि त्यामुळे आपल्या कायद्यामध्ये सुद्धा वेगळी तरतूद त्या बाबतीमध्ये केलेली दिसते. आणि ह्याच प्रकार सगळ्यात जास्त सायबर क्राईम मध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. कारण सामाजिक घटक आणि त्यांचं जे ऑनलाईन सगळे जे क्रियाकलाप आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये धोके निर्माण होतात आणि महिलांच्या बाबतीमध्ये हा धोका जास्त निर्माण, असुरक्षितता जास्त निर्माण झालेली दिसते. आजच्या काळात अजूनही तुम्ही म्हणाल स्त्री पुरुष समानता आहे, पण अजूनही लिंग असमानता ही आपल्याला तिथे बघायला मिळते. त्याच्यामध्ये तेवढी जागरूकता, शिक्षणच्या द्वारे जी काही आपण ज्याला म्हणतो इंटलेक्च्युअल लेवलला मानसिकता बदलणं माणसाची, स्त्री पुरुषांच्या मधले जे काही बघणे, एकमेकांकडे पाहण्याचा, विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणं, हे 100% पूर्ण झालेलं नाहीये भारतामध्ये. म्हणजे आपल्याकडे कुणी कसे कपडे घालावेत, कुणी कसं राहावं, कुणी कसं बोलावं, ह्याचे नियम अजूनही वेगवेगळे स्त्री पुरुषांबाबतीमध्ये. आणि त्यामुळं ह्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये असे गुन्हे होताना आपल्याला बघायला मिळतात. महिलांविषयक सायबर गुन्ह्यामध्ये हा प्रकार खूप आहे. त्याच्यानंतर विशिष्ट धोके आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ऑनलाईन छळ करणं, उदाहरणार्थ ट्रोलिंग करणं, शारीरिक व्यंगात्मक बोलणं, म्हणजे कुठल्याही त्या व्यक्तीमध्ये व्यंग असेलच असं नाही की व्यक्ती जाड आहे, बारीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती वक्तव्य करणं, द्वेष करणं त्या व्यक्तीचा, किंवा स्पर्धेतून महिला महिला पण एकमेकीच्या स्पर्धेतून असं करताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पाठलाग, स्टॉकिंग किंवा पाठलाग त्याला म्हणतात आपण, सायबर स्टॉकिंग त्याला म्हटलं जातं, ट्रॅकिंग, हे सगळे गुन्हे त्याच्यामध्ये येतात. मी परवा एक घडलेली गोष्ट, मला वाटतं पेपरलाच बातमी होती, ती वाचली की एक तरुणी आणि एक तरुण, ह्या दोघांमध्ये ओळख झाली, मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग त्या मुलांनी तिला इतकं बोलण्यामध्ये गुंतून तिला वश केल्यासारखं केलं की तिला सांगितलं की मी तुला पाहिल्याशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे तुझा व्हिडिओ नेहमी मोबाईलचा चालू ठेवत जा, तुझ्या घरात असताना तू हे चालू ठेवत जाता. हे सगळं असल्यामुळे ती मुलगी जिथे जाईल तिथे तिचा तो व्हिडिओ चालूच, आणि हा त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवत होता. नंतर त्यांनी ह्या गोष्टीचा गैरवापर करून त्या मुलीला वारंवार ब्लॅकमेल केलं. अनेक वेळेला त्याच्या मित्रांकडून तिच्यावरती रेप करवले, नाहीतर मग हे व्हिडिओ सगळीकडे दाखवीन वगैरे वगैरे. आणि त्या मुलीला त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. पण आपल्याकडे कायद्याकडे जाण्याची मानसिकता महिलांमध्ये खूप कमी आहे. त्याचं कारण असतं की माझ्या सगळीकडे बदनामी होईल, कलंक लागेल, आई वडिलांना वाटतं ह्या मुलीचं लग्न कसं होणार, आयुष्याचं सगळं वाटोळ होईल, आणि त्यामुळे आपण होणारा त्रास सहन करतो,
परंतु त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही आणि बऱ्याच वेळेला त्याला ह्या गुन्ह्यांना आपण कारणीभूत असतो असं दिसतं. अशा पद्धतीचं लैंगिक शोषण म्हणजे विशेषतः असहमती म्हणजे त्या व्यक्तीची सहमती नसताना इंटिमेट छायाचित्र तिथं हे करणं, दाखवणं किंवा अपलोड करणं, त्याच्यानंतर ऑनलाईन त्यांना वेगवेगळे अश्लील मेसेज पाठवणं, ऑनलाईन व्हिडिओ पाठवणं आणि त्या व्यक्तीला स्वतःला लज्जा वाटेल अशा पद्धतीचं वर्तन त्याच्यामधून केलं जातं. हे अशा पद्धतीचे विशिष्ट धोके असं आपण त्याला म्हणतो. ह्या धोक्यांमुळे व्यक्तींचं मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य पूर्ण बिघडून जातं. आज तुम्हाला सायकॅट्रिस्ट कडे जाणाऱ्या अशा महिलांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. हा वेगळा विषय आहे, परंतु हे प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं. त्यानंतर संसाधनांची कमतरता. आपल्याकडे महिलांच्या हातामध्ये स्मार्टफोन यायला सुद्धा खूप उशीर लागला. त्याच्यातून त्यांनी काय वापरावं, काय करावं, ते कसं हे करावं, हे घरातलेच त्याचं नियंत्रण करत असतात. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या महिलांना ते हाताळण्याला प्रतिबंध असतो किंवा ते हाताळताना त्यांना कोणी मार्गदर्शन करत नाही. आता सगळ्या मुलींच्या, स्त्रियांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत, परंतु ते हाताळण्याचं ज्ञान त्यांच्याकडे तिथं नाहीये आणि त्यामुळे ते ज्ञानही नाही, संसाधनं पण नाहीत, ती माहिती मिळवण्याचं किंवा त्यांचा स्रोत नाही. खेडेगावातल्या मुलींना अर्धवट ज्ञानामधून मग त्या बऱ्याच वेळेला फसलेल्या दिसतात. युट्यूबवरचे व्हिडिओ बघून कितीतरी मुली आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचं नुकसान करून घेताना आपल्याला बघायला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्यांना तांत्रिक कौशल्य नाही, आपण स्वतःची सुरक्षा कशी करावी ह्याचे उपाय माहित नाही. मी म्हटलं आता एवढं सगळं माहित नाही तर कायदे तर काय माहित असणार आहे. आपण पोलिसांकडे जाऊन तक्रार केली तर ते आपल्या बाबतीत काय करतील, ह्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला भीती असते अजून. ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे गुन्हे घडताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. आपल्या भारतीय संस्कृतीच्या बाबतीतच बोलायचं तर स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये भेद काही प्रमाणामध्ये आपल्याला अजूनही घडताना दिसतात. मग समाजामध्ये कोण काय म्हणेल, कोण कसं वागेल, आपल्याकडे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होईल. मला वाटतं मध्ये एक चित्रपट पाहिला होता दृश्यम नावाचा. त्या मुलीचं गुप्त चोरून तो मुलगा काहीतरी व्हिडिओ वगैरे करतो आणि तो पिक्चरचा थीम वेगळी होती, परंतु हे गुन्हे तिथे घडताना आपल्याला बघायला मिळतात. पण मग ह्या गोष्टीला तोंड का नाही कोणी फोडत. मग त्या व्यक्तीची हत्या करणं हा काही उपाय नव्हता ना त्याच्यावरचा. याला तोंड फोडणं गरजेचं होतं. अशा प्रवृत्तींना बंधनं घालणं किंवा त्यांना रोखणं हे फार गरजेचं होतं. म्हणून ह्या सांस्कृतिक नियमांनी आणि ह्याच्यानी ऑनलाईन वर्तनावरती, जोखमी ह्याच्यावरती खूप प्रभाव पाडलेला आपल्याला बघायला मिळतं. समाजामध्ये जे काही नियम किंवा अलिखित नियम आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ, महिला सायबर क्राईम रिपोर्ट करण्यास जे संकोच करतात, त्याचं मी आत्ताच कारण सांगितलं की माझ्या बाबतीत हे घडलंय हे सांगायला स्त्री त्या सायबर सेलपर्यंत जात नाही, त्या पोलिसांपर्यंत जात नाही किंवा उघडपणे बोलत नाही. त्यांना भीती असते की आपलं नाव बदनाम होईल, आपलं चारित्र्य हनन होईल, लोक आपल्याकडे वाईट दृष्टीने बघतील, आपल्याला समाजामध्ये जगू देणार नाहीत. किंवा मी सांगितलं जसं ते पोलीस किंवा अधिकारी जे आहेत ते आपल्या बाबतीत काय पावलं उचलतील त्या बाबतीमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याच्यानंतर आहे उदयोन्मुख ट्रेंड, की ज्याला आपण असं म्हणू शकतो की इमर्जिंग ट्रेंड. आता आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये खूप पुढचं पाऊल आहे. आपल्या कायद्यात सुद्धा आपल्याला बदल करावे लागले, कारण नवनवीन शस्त्रास्त्र, नवनवीन गुन्हे आणि त्याच्या पद्धती निर्माण झालेल्या दिसतात. मग आता सायबर क्राईम मध्ये सुद्धा काही नवीन ट्रेंड आलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामध्ये स्त्रियांचाही सहभाग तुम्हाला बघायला मिळतो. विमेन ऍज सायबर क्रिमिनल्स म्हणजे स्त्रिया सुद्धा त्या सायबर गुन्हेगार म्हणून आपल्याला त्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात. मग त्या का करतात असं पुन्हा प्रश्न आहे. आपण कार्यकारण भाव नेहमी बघितला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. कुठलीही गोष्ट अशीच अचानक नाही होत. वणवा सुद्धा अचानक नाही पेटत, बरोबर आहे. त्याच्या मागे काहीतरी भूस्तराच्या खाली काहीतरी हालचाली झालेल्या असतात. मग कुठली घटना घडण्याच्या आधी काहीतरी घडत असतं. आपण म्हणतो ना की अशा पद्धतीने एका मुलीवरती पाळत ठेवली, तिला पकडलं, रात्री प्रवास करत होती, तिच्यावर अत्याचार केले वगैरे. पण हे अचानक नाही घडत, त्याच्या मागे खूप दिवसांची बॅकग्राऊंड असते. तसंच ह्या महिलांनी सायबर क्रिमिनल्स होण्याच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी असू शकते किंवा काही कारण किंवा मोटिव्ह असू शकतात, प्रेरणा असू शकतात. त्यातलं पहिलं आहे आर्थिक लाभ. आजच्या काळामध्ये भौतिक सुखांना खूप अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की आपले पालक सुद्धा आपल्या पाल्यांना पैसा हे जीवनाचं साध्य आहे अशा पद्धतीचं काहीतरी एक चित्र डोळ्यासमोर निर्माण करतात. तू पैसा भरपूर कमवला पाहिजे आणि पैशातच सगळं सुख आहे, ही जी मानसिकता आपल्याकडे होती आणि त्याच्यामुळे कमी पैशात
झटपट पैसा मिळवण्याची मानसिकता तिथं निर्माण होते. आणि त्याच्यातून काही महिला आर्थिक लाभापोटी पैसा मिळतो ह्याच्यासाठी म्हणून सायबर क्रिमिनल झालेले दिसतात. प्रतिशोध, मी मगाशी सांगितले की सूड ही भावना खूप वाईट आहे हो. आपल्या पायावर धोंडा पडला हे आपल्याला कळतच नाही. कोकणामध्ये एक पुस्तक मी वाचलं होतं की कोकणातले जे लोक आहेत ते एकमेकांवरती केसेस करतात. त्याच्यामध्ये ते आपल्या जमिनी मालमत्ता विकून कोर्ट कचेऱ्या करतात. त्याच्यामध्ये त्यांचं किती नुकसान होतंय हे पाहत नाही का, तर एकमेकावर कुरघोड्या करायचं ही त्यांची मानसिकता असते. आणि तसंच ही भावना त्याच्या मागची आहे. किंवा स्त्रियांमधील स्पर्धा असते, तू पुढे गेली मी मागे राहिले, प्रमोशन्स झाले, किंवा मित्र बॉयफ्रेंड्स ह्याच्यावरून सुद्धा एकमेकांमध्ये एक स्पर्धा तिथं निर्माण झाली असते, किंवा आपण त्याला जेलसी म्हणतो ती असते. किंवा काही गुन्हेगार गटांमध्ये त्या समाविष्ट होण्याची क्षमता, शक्यता जास्त असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि आपल्याकडे आपण बघतो की काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण आता काही गुन्हे आहेत ना त्याला आपण गुन्हेच मानत नाहीये, त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. जसे की पैसे देऊन आपलं काम करून घेणं, आपण लाचलुचपत म्हणतो. त्याला आपल्याला तर आपण गुन्हा करतोय असं वाटतच नाही ना, त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली, पटकन काम झालं हे महत्वाचं आहे, अशी मानसिकता त्याच्यामध्ये निर्माण झाली. हीच मानसिकता इथं पण आपल्याला बघायला मिळते. मग महिलांच्या एक वेगवेगळ्या भूमिका आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. काय म्हणून महिला असे गुन्हे करतात बघा. पहिल्या कुठल्या बायका असतात, आता मी मगाशी सांगितलं की तंत्रज्ञान माहित असल्याशिवाय हे गुन्हे करणं शक्य नाही. आणि मग ह्याच्यामध्ये इतकं तंत्रज्ञान प्राप्त झालेल्या खरंच सुशिक्षित तज्ज्ञ महिला असतील आणि म्हणून तांत्रिक तज्ज्ञ म्हणून त्या तिथे सायबर क्राईम करतात, किंवा सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं काम केलं जातं. महिलांना दिली गेलेली एक देणगी म्हणू आपण, सौंदर्य म्हणा किंवा हे म्हणा, तर काही महिला ह्या सौंदर्याचा किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा गैरवापर करताना तिथं दिसतात. आपण समोरच्यावरती प्रभाव पाडतो बघा, एखाद्याला आम्ही ग्रीपमध्ये घेतलं असं म्हणतो, म्हणजे समोरच्याचं डोकं बोलूनच हॅक केलं जातं. बोलत बोलत माहिती काढून घेतली जाते, किंवा असे जे पासवर्ड्स वगैरे हे माहिती काढून घेतलं जातं. ह्यासाठी महिलांचा वापर तिथं केला जातो. आपण टीव्ही सिरियल सिनेमामध्ये बघतो. आपण यावर प्रश्न कधी उभं करत नाही की अशा पद्धतीने त्यांचा वापर जर तुम्ही टीव्ही सिरियल आणि सिनेमामध्ये दाखवता तर मग हेच आदर्श लोकांसमोर राहतील ना, तर आपण ह्याच्यावर आक्षेप कधीच घेत नाही. त्याच्यानंतर सामान्य गुन्हे असतील, उदाहरणार्थ चोरी आहे, रोमांस स्कॅम आहे, त्यानंतर फिशिंग, मी मगाशी सांगितलं ना की माहिती काढून घेणं त्या व्यक्तीकडून, ओटीपी किंवा लिंक ह्याच्यातून ऑनलाईन फसवणूक करणं आणि जबरदस्ती करणं एखाद्यावरती. त्याची माहिती मिळाली, एखाद्या व्यक्तीचे नको असलेली माहिती मिळाली तर त्या व्यक्तीला आपण ब्लॅकमेल करणं, अशा पद्धतीचे सामान्य गुन्हे होताना दिसतात. त्याच्यानंतर डेटा, मी मगाशी सांगितलं की डेटा हे तर सगळ्याच्या हातातलं शस्त्र झालंय आता. आणि त्यामुळे तो हिरावणं हे पण एक शस्त्रच झालेलं आपल्याला बघायला मिळतं. एखाद्याच्या डेटावरती जाऊन प्रवेश करणं किंवा तो हॅक करणं, त्याचा ऍक्सेस घेणं, हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये हे करू शकतात. आता बरेचसे हॅकर्स जे असतात, इथिकल हॅकिंग आणि क्रिमिनल हॅकिंग असे आपण त्याचे दोन विभाग पाडू शकतो. हे क्रिमिनल जे असतात हे काय करतात, लोकांचा डेटा चुकीच्या पद्धतीने प्राप्त करून घेतात आणि त्याचा गैरवापर तिथं करतात. कधी मग त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करतील, कधी तो डेटा चुकीच्या पद्धतीने प्रोसेस करतील वगैरे, हे त्याच्यामध्ये करतात. किंवा कंपनीत काम करणारे जे एम्प्लॉई असतात ना, त्या एम्प्लॉईंना तिथल्या कम्प्युटर सिस्टीमचा वगैरे ऍक्सेस मिळालेला असतो. त्याचा गैरवापर करून ते कंपनीचा डेटा काय करतात, लीक करू शकतात. असंच आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये किंवा इतर शासकीय संस्थांमध्ये सुद्धा घडू शकतं, हे आपल्याला दिसतं. त्यानंतर क्रिप्टो करन्सी स्कॅम हा एक प्रकार आहे त्याच्यामधला. नवनवीन जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घ्यायचं, ह्या स्त्रिया हे काम करतात. आणि त्यांच्याकडून मग फेक किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये पैसा गुंतवणूक करायला भाग पाडलं जातं आणि मग ते बिचारे त्याच्यामध्ये फसतात किंवा कोलॅप्स होताना दिसतात. अशा पद्धतीचा हा एक प्रकार महिलांच्या सायबर क्राईम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. इतरही क्राईम आपण बघू शकतो छोटे मोठे. मग आता महिला, पुढचं नेक्स्ट, विमेन एज व्हिक्टीम ऑफ सायबर क्राईम. म्हणजे महिला फक्त सायबर क्राईम करतातच असं नाही, उलट त्या बऱ्याच वेळा त्याला जास्त बळी पडतात, हे चित्र आपल्याला दिसतं. तर त्याच्या मागचं कारण काय आहे तेही मगाशी आपण बघितलं की नैसर्गिक आपल्यामध्ये जो बदल आहे, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, स्त्रियांमधलं अज्ञान आहे, ही कारण आपण बघितली आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला स्त्रिया ह्या त्याला बळी पडतात. कित्येक वेळेला तर असं होतं की स्त्रिया भावनिक असतात. आता मेंदूचा मानसशास्त्राचा अभ्यास मी खूप केला असं नाहीये, पण जनरल जे काही आपल्याकडे सिद्धांत किंवा निष्कर्ष मांडले गेले त्यानुसार महिला ह्या भावनिक असतात.
हे सत्य आहे. आणि मग भावनिक व्यक्तीला अशा पद्धतीने लवकर आपल्या कह्यात करणं हे फार अवघड नसतं. आणि त्यामुळे महिला कदाचित ह्या सायबर क्राईमला किंवा इतरही क्राईमला बळी पडताना दिसतात. पहिलं आहे त्याच्यामधलं छळ किंवा शोषण. मग महिलांचं शोषण, आता ऑनलाईन काय शोषण करणार तुम्ही म्हणता, किंवा ऑनलाईन छळ काय करणार. त्यांना मानसिक त्रास देणं हे तर हे आहे. म्हणजे चुकीचे मेसेज पाठवणं, त्यांची माहिती लीक करणं, किंवा त्यांना सायबर बुलिंग म्हणतो आपण ते करणं, हिंसक धमक्या देणं. आता धमकी देणं हा एक प्रकार अनेक प्रकारे वापरतात बघा लोक. किंवा आपण बघतो की महिलांच्या बाबतीमध्ये एकतर्फी प्रेमातून अनेक तरुण त्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये असे गुन्हे करताना दिसतात. आणि त्या स्त्रियांना मग ह्याचं काय होतं, बऱ्याच वेळेला त्या मानसिक ताण किंवा ह्याच्या पोटी बाहेर जात नाहीत, आपलं सगळं क्षेत्र सोडून देतात, नोकऱ्या सोडून देतात, शिक्षण सोडून देतात. बऱ्याच वेळा त्या मानसिक संतुलन हरवून बसतात. आणि बऱ्याच स्त्रियांनी आत्महत्या केलेली पण आपल्याला बघायला मिळते. स्टॉकिंग, डोकिंग आणि ह्या ज्या स्पर्धा, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर हॅकिंग केलं जातं त्यांच्या बाबतीमध्ये, पैशांची मागणी केली जाते. त्याच्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप त्यांचं हॅक केलं जातं आणि त्याबद्दल त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यानंतर लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये विचार केला तर ऑनलाईन लैंगिक शोषण हा एक नवीन प्रकार आता त्याच्यामध्ये आलेला आहे. उदाहरणार्थ ऑनलाईन ग्रुपिंग, ब्लॅकमेलिंग, सेक्स टॉर्शन, किंवा असहमतीने एखाद्या व्यक्तीची छायाचित्र कुठेतरी ओपन करणं, अशा पद्धतीचं काम केलं जातं. त्याच्यामध्ये मग आपल्याला पॉर्न व्हिडिओ वगैरे बघतो आपण हे केले. आणि कित्येकदा तरी त्या महिलांना माहित नसतं, कधी ते एडिटिंग करतात. हे एक प्रकार नवीन, आपण एडिटिंगचा खूप चांगला वापर करू शकतो हे विसरून गेलेत हे लोक. ते काय करतात तर दुसऱ्यांचं, म्हणजे एखाद्याचा दुसऱ्याचाच व्हिडिओ, त्याच्यामध्ये एखाद्या महिलेचा फेस प्लेस करून त्याचा एक व्हिडिओ तयार करायचा आणि त्या स्त्रीला उगीच मानसिक टॉर्चर करायचं, अशा प्रकारचं काम तिथं करताना दिसतात. डीप फेक, फोटोमॉर्फिंग आपण बघितलं, मी आता जे तुम्हाला एडिटिंग सांगितलं ते, असे खूप प्रकार आपल्याला तिथं बघायला मिळतात. त्यानंतर ओळख स्टोरी, महिलांची वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड तपशील, आर्थिक डेटा, वैद्यकीय नोंदी. आता आपण बऱ्याच ठिकाणी जी काही ट्रीटमेंट घेत असतो, काही आपल्याला सांगायचं नसतं लोकांना, पण ही सुद्धा माहिती लीक करतात लोक. आणि सामाजिक सुरक्षा क्रमांक, की म्हणजे आपले फोन नंबर असतील किंवा इतर काही सुरक्षा कोड असतील, हे सगळे तुमचे लीक केले जातात. आणि त्याद्वारे पण आपल्याला बराचसा तोटा तिथे भोगायला लागतो. बऱ्याच वेळेला मग त्या वैद्यकीय माहिती हे करून त्या बायकांना, तुम्हाला हे आजार आहे मी लोकांना सांगेन, तुम्हाला मानसिक, तुम्ही ह्याची औषधं घेता मी लोकांना सांगेन, तुम्हाला अशा प्रकारचा आजार आहे मी लोकांमध्ये फैलवीन, मग तुमची बदनामी होईल, असं त्यांना धमकवून त्यांच्याकडून पैसे घेण्याचा प्रकारही तिथे चालतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला तुमचं खोटे ओळखपत्र, ही सगळी माहिती करून काय करतात, तुमची ओळख वापरून ते दुसरीकडे नको ते स्कॅम करून निघतात. केलेला असतो गुन्हा त्यांनी, आणि तुमचं नाव, तुमची ओळख, तुमचे फोटो सगळे त्या ठिकाणी दिसतात. आपण बऱ्याच वेळेला बघा कुठेतरी फिरायला जातो, कुठे बाहेर चालू की लगेच ट्रॅव्हलिंग फॉर अमुक अमुक म्हणून टाकतो, कुठल्या तरी ठिकाणाला गेलो म्हणून आनंदी म्हणून टाकतो, की लोक त्याचा गैरफायदा करून घेतात, की तुम्ही तुमच्या घराच्या काय बोलतो तर आपण लीक केलेल्या किंवा त्यांनी आपल्याकडून काढून घेतलेल्या माहितीचा गैरवापर ते तिथं करताना दिसतात. त्यानंतर आर्थिक नुकसान, आता हे तर कॉमन झालेलं आहे. ऑनलाईन फसवणूक आपण बघतो, मी आता सांगितलं ना की ओटीपी द्या, अमुक करा तमुक करा. बँकांमधून हा डाटा कसा लीक होतो हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि गमत सांगू का, की आपले पैसे जर ऑनलाईन गेले काही कारणाने, तर आपल्याला हे फसवणारा फोन करणारा जो माणूस असतो ना, त्याचा फोन चालू असतो बरं. आणि तो फोन चालू असूनही आपण त्याच्या बाबतीत काही करू शकत नाही. तो इतका आश्वस्त असतो की माझं तुम्ही काही बिघडवू शकत नाही. असं आर्थिक नुकसान केलं जातं. स्कॅम केले जातात वेगवेगळे. तुम्हाला लॉटरी लागली आहे म्हणून सांगितलं जातं, तुम्ही ह्या लिंकवर जावा, अमुक करा. महिला भावनिक होऊन, ज्या महिला ज्या घरगुती असतात, होम मेकर्स असतात, त्या बायकांच्या हातात बऱ्याच वेळेला पैसा नसतो किंवा आर्थिक अधिकार नसतात. त्यांना वाटतं मग मलाही असे पैसे मिळाले तर बरं होईल, म्हणून त्या या सगळ्याला बळी पडताना आपल्याला बघायला मिळतात. फिशिंग हल्ले मगाशी आपण ते बघितलेले. त्यानंतर रॅन्समवेअर हे पण आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने खंडणी वसूल करण्याचे. ह्या सगळ्या हल्ल्यांमुळे माणसाला आर्थिक नुकसानीबरोबर मानसिक नुकसान त्याचं खूप होतं. मानसिक नुकसानी म्हणजे शारीरिक नुकसान होतं. आणि मग आपण कौटुंबिक, सामाजिक पातळीवरती खूप वेगळ्या पद्धतीने त्रास भोगत जगत असताना दिसतो. आपलं खूप शोषण त्याच्यामधून होतं. आणि ह्या सगळ्यावरती नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे.
त्यानंतर ऑनलाईन बदनामी आणि छळ. आपण बघतो की वेगवेगळ्या व्यक्तींविषयी काही व्हिडिओ टाकलेले किंवा माहिती टाकलेली असते, ती कधी खरी आहे का, खोटी आहे का, हे आपण कधीच व्हेरीफाय करत नाही आणि टाकून देतो. आणि एकाने टाकले की बाकीचे ते नुसते फॉरवर्ड करत राहतात. म्हणजे कुणावरती असलेले जोक असतील राजकीय व्यक्तींवरचे, मी नाव घेत नाही कुणाचं, परंतु तशाच पद्धतीचे एखाद्या स्त्रीविषयी किंवा एखाद्या महिलेविषयी माहिती तिथे पाठवली जाते. चुकीची माहिती पसरवली जाते. एखाद्या व्यक्तीला अप्रतिष्ठित केलं जातं. त्याच्या उगीच त्याच्या अफेअर्स आहेत किंवा त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट घडलेलं आहे, अशी माहिती तिथं पसरवली जाते. सायबर गुन्हेगार एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्यामध्ये फार अट्टल आहेत असं मला वाटतं. आणि अगदी हुबेहूब ऑनलाईन नक्कल करतात ते आणि त्याच्याद्वारे आपली प्रतिमा खराब करताना दिसतात. मी फोटो एडिटिंगचं तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेला एखादी सत्शील सुसंस्कारित व्यक्ती जी असते, तिचा फोटो आणि कुठल्या तरी वाईट ठिकाणचा, वाईट घटनेचे संबंधित असलेला फोटो हा एडिट करून त्यांना जोडलं जातं. ते इतकं हुबेहूब असतं की आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत असून सुद्धा आपण त्या चुकीच्या गोष्टीवरच विश्वास ठेवतो. आता फोटो काही खोटं बोलतो का, असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला खूप त्रास त्या ठिकाणी भोगावा लागतो. त्यानंतर गोपनीयतेचं उल्लंघन. ऑनलाईन जे काही घडतं त्याच्यामध्ये आपलं अनधिकृत मॉनिटरिंग केलं जातं, वैयक्तिक खात्यांना हॅक केलं जातं, संवेदनशील डाटा अनधिकृतरित्या मिळवला जातो आणि ह्या प्रकारामध्ये महिलांना अधिक धोका असलेला आपल्याला बघायला मिळतं. कारण आपल्या महिलांमध्ये आपण खूप झाकून अनेक गोष्टी ठेवण्याचा ची मानसिकता बघतो. ते सगळं मुद्दाम चव्हाट्यावर आणायचं आणि मग तिला मानसिक शोषण तिचं करायचं. त्यानंतर डेटा उल्लंघन, ते आपण मागे पाहिलेलं आहे की महिलांची संवेदनशील वैयक्तिक माहिती जी आहे ती उघड केली जाते आणि त्यांची ओळख चोरी करून सायबर क्राईमसाठी त्यांना लक्ष केलं जातं. महिला या इतरांच्या तुलनेत भावनिक असल्यामुळे लगेच त्याला बळी पडतात, हे पुन्हा सांगायला नको. सायबर सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नेक्स्ट. मग आता हे सगळं झालं की आपण काय करायचं? आपल्या पुढे प्रश्न पडतो ना, अरे मी मोबाईल वापरू की नाही, मी ऑनलाईन बँकिंग वापरू की नाही, मी व्हिडिओ पाहू की नाही, मी कुठे गेलो तर तिथले फोटो टाकू की नाही, माझा फोटो कुठे दाखवला पाहिजे की नाही, मीडियावर आला की नाही पाहिजे. अशा भीतीपोटी पुन्हा आपण दडपायला लागतो. म्हणजे सायबर क्राईमनी दडपण्याऐवजी सायबर क्राईम माझ्या बाबतीत झाला तर मी काय करू, अशी भीती आपल्याला वाटू लागते. किंवा असं झालंच तर मी काय करू शकते, ह्यातही आपण अनभिज्ञ असतो. मग या बाबतीमध्ये भारतीय ह्याच्यामध्ये कायदे आणि ह्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत, सायबर सुरक्षा प्रणालीसाठी भारतातील कायदे व्यवस्थेमध्ये काय तरतुदी आहेत हे आपण बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये IT ऍक्ट 2000 हा पहिला कायदा आहे. आपल्याकडे जेव्हा ह्याची गरज भासू लागली त्यावेळेला हा कायदा करण्यात आला. भारतामधील सायबर क्राईमशी संबंधित कायद्याचा पाया असं ह्या कायद्याला म्हटलं जातं. हॅकिंग, डेटा चोरी, ओळख चोरी, सायबर फसवणूक यासारख्या सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये हा कायदा त्या ठिकाणी केला गेलेला दिसतो. त्याच्यानंतर सायबर क्राईम त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन अँड कोऑर्डिनेशन सेंटर हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. मग आता नुसता कायदा करून उपयोग नाही, ह्या बाबतीमध्ये लोकांना सजग करणं, त्यांना ह्या कायद्यापर्यंत आणणं, त्यांना न्यायापर्यंत पोहोचवणं, ह्याच्यासाठी म्हणून CCICC नावाचं ही सेंटर त्या ठिकाणी काम करताना दिसतं. म्हणजे सायबर क्राईमचा तपास करणं आणि लोकांमध्ये समन्वय निर्माण करणं असं ह्या केंद्राचं काम आहे. विविध कायदेशीर एजन्सीज त्यांना सहकार्य करताना दिसतात आणि सायबर क्राईमचे धोके कमी करण्यासाठी जागृतीपर कार्य करण्याचं पण काम ते करतात. त्यानंतर विशेष सायबर न्यायालय हा एक तिसरा प्रिव्हेन्शनची गोष्ट आहे आपल्याकडे. भारतामध्ये इतर म्हणजे कॉमन जी न्यायालय असतात त्याच्यामध्ये हे सगळे खटले वगैरे किंवा या संदर्भात न्यायदान करण्यापेक्षा त्यासाठी स्वतंत्र न्यायालय उभारण्यात आलेली आहे. भारतामध्ये अशा पद्धतीचं सायबर न्यायालय स्थापन करण्यात आलंय आणि तिथे सायबर क्राईमच्या संदर्भातले जे आरोपी आहेत त्यांची तपासणी होते आणि त्याच्या संदर्भात न्यायदान होतं. आणि त्याच्या फक्त कुठल्याही बाबतीमध्ये हे करत नाही, छोटे छोटे उगी क्राईम घडले आणि तिथं सायबर न्यायालय वापरलं असं होत नाही. काही खास केसेससाठी, विशेषतः महिलांच्या संदर्भात जर केसेस असतील तर याच्यासाठी म्हणून किंवा महिला व्हिक्टीम असेल तिथे तर त्याच्यासाठी म्हणून या न्यायालयाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हे झालं कायदेशीर व्यवस्था. आपण काय करायचं सायबर क्राईमसाठी? आपण हे सजग राहिलं पाहिजे ना, सगळंच कायदा करतो असं नाहीये. सायबर क्राईमसाठी काही उपाययोजना, प्रिव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो आणि प्रिकॉशन
किंवा नंतर काय झालं तर काय करायचं, ह्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जागृती आहे. तुम्हाला हे ज्ञान, सायबर नॉलेज ज्याला म्हणतो आपण, किंवा सजगता, जाणीव, जागरूकता असं आपण त्याला म्हणतो, ती निर्माण केली गेली पाहिजे. म्हणजे हा गुन्हा कसा घडतो, कसा टाळू शकतो आपण, आणि झालं तर काय करू शकतो, हे ज्ञान, जाणीव, जागृती शिक्षणामधून मिळणं गरजेचं आहे. आणि सायबर क्राईमचा धोका लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि जर झालंच काही कारणाने तसं, तर त्या बाबतीत उपाययोजना काय करायच्या हे सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता स्वतः काय करायचं बघा, आपल्या अनेक गोष्टीला आपण पासवर्ड ठेवतो. अगदी बँक खात्यापासून, मोबाईल पासून, छोट्या छोट्या गोष्टीपासून ठेवतो. तर स्ट्रॉंग पासवर्ड ज्याला म्हटलं जातं, तो तिथं ठेवला पाहिजे. म्हणजे त्या पासवर्डची लांबी किमान 32 कॅरेक्टर एवढी असली पाहिजे. त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, डिजिट्स किंवा चिन्ह जी असतात ती छोटी छोटी, ह्या सगळ्यांचा वापर तिथं केला गेला पाहिजे. आणि त्याच्या साह्याने हे करताना अजून महत्वाची गोष्ट आहे, आपण काय करतो, लक्षात राहावं म्हणून आपला जन्म, आपल्या घरातल्याच कोणातर जन्म, किंवा स्वतःच्या जीवनाशी संबंधित, खाजगी जीवनाशी संबंधित असे पासवर्ड ठेवतो. आणि त्यामुळे क्रिमिनलला ते पासवर्ड शोधून काढणं फार पटकन शक्य होतं. आणि म्हणून खाजगी जीवनाशी संबंधित असा पासवर्ड तिथे नक्की निश्चित ठेवू नये. त्याच्यानंतर रॅन्डम पासवर्ड ठेवायचा असाच कुठला तरी, फक्त तो लक्षात ठेवावा लागेल हे निश्चित आहे. त्यानंतर सुरक्षित नेटवर्क संरचना, किंवा त्याला मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन असं म्हटलं जातं. ह्याच्याद्वारे 2 पेक्षा जास्त सुरक्षा प्रणाली एका अकाउंटसाठी वापरणं गरजेचं आहे. फायरवॉल्स, त्याच्यानंतर इंट्रक्शन डिटेक्शन सिस्टम्स, प्रवेश नियंत्रण वगैरे वगैरे असे प्रकार त्याच्यामध्ये. आता हे मी सुद्धा या बाबतीमध्ये थोडंफार जाणून घ्यायचा प्रयत्न करते, नेमकं काय. आपण फक्त अँटीव्हायरस जाणतो, बाकीचं काही जाणत नाही. तर ते जाणून घेऊन आपण त्याचा वापर केला पाहिजे. आता महिलांच्याकडे पुन्हा वळूयात. महिलांना सायबर क्राईम पासून कसं वाचवायचं. प्रोटेक्टिंग विमेन फ्रॉम सायबर क्राईम. शिक्षण आणि सक्षमता. आपल्याकडे मी पुन्हा त्याच्याकडे ते, तुम्ही कदाचित हा गैरसमज नाहीये अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत, किंबहुना ह्या 2-3 वर्षामध्ये आपण बघतो की महाविद्यालयाचे प्राध्यापक असतील तर त्यांना माहिती की मुलींची गळती वाढली आहे या 4 वर्षामध्ये, 2020 पासून, की फर्स्ट इयरला आलेल्या मुली थर्ड इयर पर्यंत जाण्याचं प्रमाण 10% सुद्धा राहत नाही. म्हणजे त्यामुळे शिक्षणातून त्यांना हद्दपार केलं जात आहे. त्यांना शिक्षण देत असताना ट्रॅडिशनल कोर्स किंवा असे घरासाठी आवश्यक असलेले कोर्स असं त्यांना शिक्षण दिलं जातं. त्यांना ही टेक्निकल कोर्सेस किंवा स्वतःच्या रक्षणासाठी आवश्यक असलेली माहितीयुक्त कोर्सेस हे त्यांना दिले जात नाहीत. आणि म्हणून त्या अगदी आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या कॉमन कोर्सला जरी असल्या तरी त्यांना सायबर सुरक्षा शिकवण्याचं गरजेचं आहे. म्हणजे महाविद्यालयानेच नव्हे, शासनाने किंवा घरच्या लोकांनी आवर्जून असे शिक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे. मला आठवते, मी कॉलेजमध्ये असताना आमच्या घरी माझे वडील म्हणायचे की मुलींना कराटे आले पाहिजेत, म्हणजे त्या स्वतःचं संरक्षण करू शकतात. पण कराटे हे तुमचं फिजिकली संरक्षण करू शकतात, पण सायबर क्राईम पासून कसं करणार. आणि म्हणून आपल्याला स्वतःला त्याच्यातलं ज्ञान असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये सामान्य धोके, सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, विशेषतः पैशातच आपण बऱ्याचदा पैशाच्या व्यवहारामध्ये फसतो. आणि सायबर क्राईम रिपोर्ट करण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा सायबर क्राईमच्या पद्धती आहेत त्या कशा पद्धतीने होतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलींना किंवा महिलांना शिकवल्या पाहिजेत. मुली म्हणजे लगेच लहान मुलींनाच शिकवलं पाहिजे किंवा महाविद्यालयीन मुलींनाच असं नव्हे. घरातली जी स्त्री अशा गॅझेटचा वापर करते की अशा उपकरणांचा वापर करते, त्या स्त्रीला ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. मोबाईल वापरते, मी पण वापरते, पण माझ्या मोबाईलमधल्या अनेक गोष्टी किंवा ज्या सोयी आहेत त्या मला माहित नाही, मी त्यांचा वापर पण करत नाही. तर ते माहित करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण गेम डाउनलोड करतो, अनेक ऍप डाउनलोड करतो, ते करताना अनेक गोष्टींच्या परवानग्या त्या मागतात, आपण अलाव करून टाकतो लगेच. आणि त्याच्यातून सुद्धा आपला डेटा हॅक होऊ शकतो किंवा ह्या सगळ्यांकडे जाऊ शकतो, मोबाईल कंपन्यांकडे जाऊ शकतो, त्याचा गैरवापर तिथे होऊ शकतो. सिक्युरिटी रिलेटेड टूल्स जे आहेत, सुरक्षा प्रणाली ज्या आहेत, त्यांचं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. त्याच्यानंतर संसाधनांपर्यंत ची माहिती त्यांना त्याच्यामध्ये दिली पाहिजे. कायदेशीर मदत कशी मिळवता येते हे त्यांना मिळालं पाहिजे आणि ती त्यांना सांगितलं पाहिजे किंवा ती देऊ केली पाहिजे. काही मुलींच्या बाबतीमध्ये आपण बघतो की महिला ऍडिक्ट होतात, गेम खेळण्याच्या बाबतीमध्ये तर खूप ऍडिक्ट होतात, किंवा फेसबुक, व्हॉट्सअपच्या बाबतीमध्ये ते ऍडिक्ट झालेले दिसतात. तर अशांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे.
मग ह्याच्यामध्ये त्या वाहवत पण गेलेल्या दिसतात बऱ्याचदा. ऑनलाईन रमी वगैरे किंवा असं खेळतात, त्याच्यामध्ये पैशांचा सुद्धा लॉस होतो त्यांचा. मग त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचं सहाय्य त्यांना देणं. सायबर क्राईम ही ब्रँच आहे आपल्याला माहितीये पोलीस खात्यामध्ये, आणि त्या ह्यांच्याकडून आपण सजगता निर्माण करणं. हेल्पलाईन्स ज्या आहेत त्या त्या सुनिश्चित करून त्या मुलींपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवणं ह्याची गरज आहे. त्याच्यानंतर पुढचं नेक्स्ट जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे, सहकार्य आणि न्यायिक सल्ला. आपल्याला वकील किंवा कायदेतज्ञ जे असतात ते असा सल्ला देऊ शकतात. सायबर क्राईम रोखण्यासाठी ते मदत करतात, आणि सायबर क्राईम झाल्यानंतर त्याच्यातून आपली सुटका करण्यासाठी किंवा त्याचे होणारे परिणाम जे आहेत, दुष्परिणाम, ते टाळण्यासाठी किंवा ते दूर करण्यासाठी ते आपल्याला मदत करू शकतात. ही एक चांगली आणि प्रभावी यंत्रणा तिथे आहे. तिचं तिचा वापर आपण करू शकतो. त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणं कोण करतं आपल्याला माहितच नाही ना. कुणाकडे जायचं हे माहित नाही. जसं आपल्याला एखादी वस्तू पाहिजे, कुठल्या दुकानात जाऊन ती मागायची हे माहित नसेल तर आपण ती वस्तू कशी मिळणार. तसं सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये आपल्याला हेल्प कुठून मिळणार आहे, अशा संस्थांची माहिती त्यांना दिली गेली पाहिजे. जसं आपण आता महाविद्यालयात माहिती आहे तुम्हाला की ICC म्हणून एक सेल आहे, इंटरनल कंप्लेंट कमिटी किंवा सेल त्याला म्हणतो आपण. म्हणजे काही छेडछाड किंवा त्रासदायक घटना घडल्या तर आपण तिथे कंप्लेंट करतो. तर या सेलच्या अंतर्गत सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमधलं मार्गदर्शन आणि ह्या हेल्पलाईन ज्या आहेत त्यांच्या याची माहिती त्यांना दिली गेली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या संदर्भातल्या कंपन्या आहेत, महिला अधिकार संघटना आहेत, ह्या सगळ्यांचं सहकार्य त्या महिलांना मिळू शकतं. वकील आहेत, त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळू शकतं. आणि त्या साह्याने महिलांना सक्षम करणं आणि अशा सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण सगळी माहिती घेऊनच ते गॅझेट वापरावी. सगळ्या महिलांना माझं आव्हान आहे की आपण वापर करावा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. म्हणजे पुन्हा दुरुस्त्या करत बसण्यापेक्षा आधीच काळजी घेतली तर आपला खूप मनस्ताप वाचतो, असं मला ह्या ठिकाणी म्हणावं वाटतं. आज मोहेकर महाविद्यालयाच्या आणि इनरव्हीलच्या सदस्यांनी मला इथे बोलण्याची खूप चांगली संधी उपलब्ध करून दिली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या क्षेत्रावरती, ज्या विषयावर मी कधीच विचार केला नव्हता किंवा विचार केला होता म्हणण्यापेक्षा बोलले नव्हते, विचार केला होता, त्याची थोडीफार माहिती घेतली होती, पण बोलले नव्हते, संवाद साधला नव्हता कुणाशी, अशा विषयावर मला बोलण्याची संधी दिली. आणि त्या निमित्ताने या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि इथे मी थांबते. धन्यवाद मॅडम. आज खरोखरच वुमन अँड सायबर सिक्युरिटी किंवा महिला व सायबर सुरक्षा या समाजातील ज्वलंत अशा प्रश्नांना सामोरे जाताना घ्यावयाची काळजी व कसे सतर्क राहावे यासाठी मांडलेले विचार खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्या सखोल अभ्यासाचा नक्कीच आम्हा सर्वांना खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. यानंतर मी आदरणीय राजश्री देशमुख मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. प्रेरणा जिजाऊ मासाहेबांची वसा सावित्रीचा या 10 दिवसीय व्याख्यानमालेचा आजचा 5वा दिवस आहे. या व्याख्यानमालेमध्ये आजचे 5वे पुष्प गुंफणाऱ्या आजच्या व्याख्याता डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम यांनी महिला व सायबर सुरक्षा या विषयावर आपल्याला खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती दिली. सायबर सुरक्षा, डेटा प्रायव्हसी, ऑनलाईन फ्रॉड, सायबर गुन्हे, हॅकिंग, फिशिंग, ब्लॅकमेलिंग, जागतिक धोके या बाबतीत आपल्याला अभ्यासपूर्ण खूप छान माहिती, विस्तारित माहिती मिळाली. सायबर न्यायालयाबद्दलही माहिती देऊन आम्हाला कसे सुरक्षित राहावे याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केले, त्याबद्दल डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम यांचे खूप खूप आभार. क्लबच्या अध्यक्षा सौ प्रतिभा भवर मॅडम, इनरव्हील सचिव डॉक्टर सौ प्रियंका आडमुठे मॅडम, मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर वर्षा सर्वदे जाधव मॅडम, इतिहास विभाग प्रमुख पावडे सर, सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापक प्रणिता खोसे मॅडम, परिचय देणाऱ्या प्राध्यापक पुष्पा कपाट मॅडम, टेक्निशियन काम पाहणारे व रोटरी अध्यक्ष श्री अरविंद शिंदे सर व ज्यांच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही असे सर्व श्रोते वर्ग, या सर्वांचे आभार मानून
मी आजचे 5वे पुष्प या सर्वांचे आभार